नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. बघा, आरआरबी ग्रुप डी च्या वॅकन्सी किती आल्या हे मी तुम्हाला सांगितलं. फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. कधी होणार आहे हे सुद्धा सांगितलं होतं. ठीक आहे. पण काही विद्यार्थी मित्र असे आहेत की मॅडम आम्हाला डॉक्युमेंटच माहित नाही, कोणते सेंट्रलचे लागणार आहे किंवा आम्ही ओबीसी असेल तर आम्ही हे लावायचंय का ते लावायचंय का. तर हे काही माहिती नाहीये, तर एकदा आम्हाला डॉक्युमेंट सांगा. म्हणून तुमच्याच मागणीतून आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की हे डॉक्युमेंट तुम्ही तयार करायचे आणि फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची डेट ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेली आहे, 23 जानेवारी पासून 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत. ठीक आहे. मग याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते हे बघून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचे. ओके. तर बघा, ग्रुप डी साठीचे डॉक्युमेंट आपण इथे बघत आहोत. तर सगळ्यात आधी काय लागेल तुम्हाला, ग्रुप डी साठी लागणार आहे आधार कार्ड. ठीक आहे. आधार कार्ड तुमचं एकदम व्यवस्थित हवं. आधार कार्ड आणि 10वीचं जे मार्कशीट आहे त्याच्यावरती तुमचं नाव सर्व सेम पाहिजे. म्हणजे नाव वेगळं झालेलं आहे किंवा आधार कार्डचं नाव माझं वेगळं झालेलं आहे असं चालणार नाही. तुम्हाला तुमचा आधार कार्ड मस्ट आहे. आधार कार्ड लागेल. पासपोर्ट साईज फोटो तुमचा लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर एज्युकेशनल सर्टिफिकेट. आता एज्युकेशनल सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला काय सांगितलंय, शैक्षणिक पात्रता 10वी पास. ओके. सॉरी. मग 10वी पास शैक्षणिक पात्रता आहे तर तुम्हाला लागणार आहे 10th मार्कशीट. काय लागेल? 10th मार्कशीट लागणार आहे. 10th मार्कशीट वरती तुमचं नाव वगैरे सगळं व्यवस्थित हवं. सगळं नाव तुमचं चांगलं पाहिजे. आधार कार्डने ते मॅच झालं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेट कोणाला लागेल? जे ओबीसी वाले सुद्धा आहेत तर त्यांचं पण ऐकून घ्या. जे ओबीसी वाले सुद्धा आहेत तर त्यांना सुद्धा कास्ट सर्टिफिकेट लागेल. त्यांचं ते ओबीसी प्रमाणपत्र त्यांना लागणार आहे. आणि ओबीसी वाल्यांना सुद्धा त्यांच्या ते जे येणार आहे सर्टिफिकेट त्याच्यामध्ये नॉन क्रिमिनल मेन्शन पाहिजे. तुम्ही क्रिमिनल मध्ये येत नाही. भलेही तुम्हाला वेगळं काढायचं नाही ओबीसी वाल्यांना. ठीक आहे. पण तरी त्याच्यामध्ये नॉन क्रिमिनल मेन्शन झालं पाहिजे. ठीक आहे. आणि जर जनरल कॅटेगरीमध्ये तुम्ही आहात, ओपन मध्ये आहात, तर तुम्हाला बाकी काही लागणार नाही सर्टिफिकेट किंवा जातीचा दाखला किंवा काही कास्ट सर्टिफिकेट वगैरे लागणार नाही. हे तुम्हाला सेंट्रल लेवलचे पाहिजे. ठीक आहे. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट ज्यांनी ईडब्ल्यूएस काढलं असेल त्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर त्यांना डोमिसाइल सर्टिफिकेट लागणार आहे. आणि डिसेबिलिटीज म्हणजे तुम्हाला जर अपंगत्व वगैरे काही असेल, काही डिसेबिलिटीज असतील तुमच्यामध्ये, तर तुम्हाला त्याचंही सर्टिफिकेट लागणार आहे सेंट्रल लेवलचं. कळतंय? आधार कार्ड, मार्कशीट, पासपोर्ट साईज फोटो तुमचे हवे. पण तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट येणार आहे, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट येणार आहे, हे तुम्हाला लागणार आहे सेंट्रल लेवलचं. कास्ट सर्टिफिकेट ओबीसी वाल्यांमध्ये नॉन क्रिमिनल असं येतं बघा, ते स्क्वेअर मध्ये ते मेन्शन झालेलं पाहिजे. एवढेच डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. तुमची शैक्षणिक पात्रता फक्त 10th पास आहे. आयटीआय याला कंपल्सरी नाहीये. आयटीआयचं असेल तर तुम्ही ते त्याला जॉईन करू शकतात. तिथे तुम्हाला फॉर्म भरताना तसं तसं येईल, तसं तसं तुम्ही जॉईन करत जा. पण तुमची शैक्षणिक पात्रता 10th पास आहे तर तुम्हाला 10th पासचं मार्कशीट लागणार आहे. लक्षात आलं? जसं की फॉर्म फिलिंगचं मी पुन्हा एकदा सांगते. फॉर्म फिल तुमचे 23 जानेवारी पासून सुरू झालेले आहे. ठीक आहे. आणि ते तुमचे 22 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. 22 फेब्रुवारीला अजून बराचसा टाइम आहे. काही विद्यार्थी मित्रांची अशी अडचण होती की ते मला विचारत होते की मॅडम आम्ही आत्ता दिली आहे. ठीक आहे. पण 10वीची परीक्षा आम्ही दिली. पण आमच्याकडे अजून मार्कशीट नाही आलेले आहेत. आमचे मार्कशीट आलेले नाही. आम्ही 10वीची परीक्षा पास करून आलो पुढे. ठीक आहे. आता जून मध्ये त्यांनी दिली, 10वीची परीक्षा झाली, त्यांचा रिझल्ट वगैरे लागला, पण मार्कशीट हातात नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा नाहीये. मी हॅपियर आहे, मी 10वी केली आहे, मी पास झालेलो आहोत, पण मला मार्कशीट भेटलेलं नाही, तर अशांनी फॉर्म भरायचे नाही. ज्याचं मार्कशीट हातात आहे, ज्यांना असं वाटतंय की 22 फेब्रुवारीच्या आतमध्ये माझं मार्कशीट पूर्ण व्यवस्थित माझ्या हातात असेल त्यांनीच फॉर्म भरायचे. ठीक आहे. समजलंय? तर 10th पास आहे आणि तुमची एक्झाम मराठीतून होणार आहे. विद्यार्थी मित्रांनी काळजी घ्या. तुमची एक्झाम 10th ची एक्झाम फक्त तुम्ही पास पाहिजे. तुमचा जो सिलेबस येईल तो 10th सीबीएसई बोर्डचा येणार आहे. कोणता? सीबीएसई बोर्ड. काहीच अवघड नाहीये. परीक्षा तुमची कशातून होणार आहे? लँग्वेज आहे मराठी. सॉरी. लँग्वेज तुमची मराठी असणार आहे. लँग्वेज मराठीतून एक्झाम होणार आहे. 10th बेस सिलेबस असणार आहे. सीबीएसई बोर्ड म्हणजे खूप काहीतरी अवघड झालं असं अजिबात नाहीये.
आपण लवकरात लवकर YouTubeचे लेक्चर सुरू करतच आहोत. तुम्ही सुद्धा व्यवस्थित तयारी करायची आहे. फॉर्म फिलिंगला सुरुवात झालेली आहे. आपले डॉक्युमेंट सगळे क्लिअर करा आणि लगेच जाऊन फॉर्म फिल करा. असेच न्यू व्हिडिओ बघण्यासाठी टिक्कर मराठी SSC आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय. पुन्हा भेटूया न्यू इन्फॉर्मेशन सोबत किंवा एखाद्या न्यू अपडेट सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.